Hello, dear students. I am Dr. Rajiv Sapre. This is the fourth lecture about chapter financial planning. This is part of a video lecture series about SSC mathematics. I will appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. See, in the previous lecture, we had seen that there are 5 different rates of the GST, that is actually GST. GST is goods and service tax. First is 0%. So there are some goods and services where there is no tax at all, GST. This is called zero rated GST. Zero rated. Okay. Then we have low rated. दिस इज लो रेटेड जीएसटी. कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर आहे ते आता आपण बघू. लो रेटेड म्हणजेच किती? 5%. देन कम्स स्टँडर्ड. स्टँडर्ड रेटेड असं त्याला नाव दिलेलं आहे. स्टँडर्ड रेटेड यालाच म्हणतात फर्स्ट स्लॅब. स्टँडर्ड रेटेड जीएसटी दॅट इज फर्स्ट स्लॅब. ओके, फर्स्ट स्लॅब. मग हा रेट किती असतो? तर हा असतो स्लॅब ब, फर्स्ट स्लॅब. This is 12%. Then second slab. Second slab. हा रेट किती असतो? तर 18%. आणि finally we have highly rated. Some goods and some services, they are taxed very highly, and that is 28%. 28%. Okay. मग आता त्याच्यामुळे काय झालं बघा, तुम्हाला हे माहिती पाहिजे की झिरो रेटेड कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेसना देर इज नो जीएसटी कट. मग त्या बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. ते हे जे काही टेबल आहे, दिस इज नॉट एक्झॉस्टिव्ह. देर आर मेनी अदर गुड्स अँड सर्व्हिसेस विच हॅव नो टॅक्स, विच हॅव 5% टॅक्स एक्सेट्रा. पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून हे त्यांनी दिलेलं आहे. तर गुड्स बघा कोणकोणत्या आहेत. फर्स्ट इज इसेन्शियल कमोडिटीज, अत्यावश्यक ज्या म्हणतो आपण. ग्रेन्स, फ्रूट्स, फूड ग्रेन्स, देन फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, देन अर्धन पॉट्स म्हणजे मातीची जी भांडी आहेत, दूध आहे, हे नेहमीच अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या. भाजी, भाजीवर जीएसटी नाही आकारला जातो, लक्षात घ्या. फूड ग्रेन्स म्हणजे धान्य जे आपण विकत घेतो त्याच्यावर जीएसटी नसतो. फ्रूट्स, फळांवर जीएसटी नाही आकारला जातो. त्याच्यानंतर सर्व्हिसेस कोणत्या? तर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, वॉटर ट्रान्सपोर्ट, तुम्हाला म्युन्सिपाल्टी पाणी पुरवतं किंवा कुठून कुठून तुम्ही पाणी विकत घेत असता त्याच्यावर जीएसटी आकारला जात नाही. यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, नो जीएसटी. पब्लिक लायब्ररी जी असते, नो जीएसटी. नंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, देर इज नो जीएसटी ऑन दॅट. आणि एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, या गोष्टींवर जीएसटी आकारला जात नाही. हे टेबल जरा पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवा. पटापट तुम्हाला कसं आहे, इंटरव्ह्यूला वगैरे आपण जातो, तुम्ही म्हणाल आम्हाला इंटरव्ह्यू नाहीच फेस करायचे, असं नाही आहे, लक्षात घ्या. वी शुड बी ऑलवेज प्रॉम्प्ट. आपणाला पटापट सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजेत कोणी विचारल्या तर. मग 5% जीएसटी कुठल्या कुठल्या गुड्सवर आणि सर्व्हिसेसवर आहे? मी फक्त हे रीड करतोय, इथे तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेलंच आहे. कॉमनली युज्ड आयटम्स आहेत, एलपीजी सिलेंडर, चहा, कॉफी, तेल, ऑइल म्हणजे हनी म्हणजे मध, फ्रोझन व्हेजिटेबल्स जे असतात, स्पायसीस म्हणजे मसाले, स्वीट्स गोड पदार्थ जे आहेत. बघा मगाचं जे आपण एक एक्झरसाइज केला त्याच्यामध्ये पेढ्यांवर किती टक्के जीएसटी होता? 5%. कारण काय? इट इज अंडर दिस लो रेटेड गुड्स. सर्व्हिसेस कोणत्या? रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, 5% जीएसटी आहे तिथे. बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमी क्लास जो आहे, एअर ट्रान्सपोर्टमध्ये वेगवेगळे क्लासेस असतात. इकॉनॉमी क्लास जो आहे 5% तिथे जीएसटी आकारला जातो. आणि हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बिव्हरेजेस एटसेट्रा. त्याच्यानंतर 12% हा जो फर्स्ट स्लॅब म्हटला जातो त्याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, जेली, सॉसेस, पिकल्स म्हणजे लोणची, मोबाईल फोन्स यांच्यावर 12% जीएसटी असतो. आणि सर्व्हिसेस कोणत्या? प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस वेगवेगळी असतात, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस,
बिझनेस हा जो कन्स्ट्रक्शन बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस असतात त्या सर्वांना 12% GST आकारला जातो. मग स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब जो म्हणतात त्याच्यामध्ये मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV हे जे सर्व गुड्स आहेत 18% GST इज कट फ्रॉम दॅट. आणि सर्व्हिसेस कोणत्या येतात? कुरिअर सर्व्हिसेस 18% GST आहे त्याला. आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, नाटकं, सिनेमा, एक्झिबिशन्स म्हणजे एंटरटेनमेंट. पूर्वी जो सर्व एंटरटेनमेंट टॅक्स म्हणून होता तो आता GSTच्या अंडर आला, लक्षात घ्या. आणि हायली रेटेड जे आहे 28% त्याच्यामध्ये लक्झरी आयटम्स, मोटरसायकल्स अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, AC, ओके, वॉशिंग मशीन्स, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट्स, तंबाखूजन्य जे उत्पादनं आहेत त्याच्यावर 28% GST आहे. ओके. त्याच्यानंतर एरेटेड वॉटर एटसेट्रा. आणि सर्व्हिसेस कोणत्या? 5 स्टार हॉटेल, अकोमोडेशन, अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क्स वेगवेगळी जी असतात, थीम पार्क्स, कॅसिनो, रेसकोर्स म्हणजे शर्यती घोड्यांच्या वगैरे ज्या घेतल्या जातात तिथे 28% त्या सर्व्हिसेस ज्या आहेत तिथे 28% GST आकारला जातो. IPL गेम्स आपण बघितलात ना, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचे गेम्स जे आहेत 28% GST. एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लासला किती होता बघा, मगाशी आपण बघितलं ते. इकॉनॉमी क्लास ज्यावेळी तुम्ही वापरता एअर ट्रान्सपोर्टचा 5% लो रेटेड, परंतु ज्यावेळी तुम्ही बिझनेस क्लासमधून प्रवास करता एअर ट्रान्सपोर्ट तर त्यावेळी मग तुम्हाला किती असतो GST? 28%. त्यामुळे ह्या सर्व त्यांनी एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही हा वाचला पाहिजे. त्याच्यामधून काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की 0% GST कुठल्या कुठल्या गुड्सना आणि सर्व्हिसेसना आकारला जातो, 5% कुठल्या, 12% कुठल्या, 18% कोणत्या, आणि लक्झरियस आयटम्स जे आहेत महाग वस्तू बघा, लक्झरी आयटम, मोटरसायकल्स, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स वगैरे वगैरे जे आहेत ना हायली रेटेड GST 28%. त्यामुळे हे जे सर्व त्यांनी दिलेलं आहे दॅट इज टू बी रिमेंबर. आणि त्यांनी एक चांगली नोट दिलेली आहे बघा, द रेट अँड टाईप्स ऑफ GST आर ॲज प्रिस्क्राईब्ड बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाईम ऑफ रायटिंग दिस चॅप्टर. इट मे चेंज. बघा त्यांनी एक रेफरन्स तुम्हाला दिलेला आहे. रेफरन्स काय दिलेला आहे बघा, www.cbec.gov.in, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स, CBEC.gov ही जेव्हा असं लिहिलं जातं त्यावेळी गव्हर्नमेंटची साईट असते आणि .in म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंटची ही साईट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स. त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात की या सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील, कोणत्या कोणत्या आयटम सर्व. एकदा तुम्ही तुमचं जे लर्निंग आहे ना तुमचं ॲक्टिव्हिटी बेस्ड व्हावं अशी अपेक्षा आहे बोर्डाची, HSC बोर्डाची म्हणजे SSC बोर्डाची. तर तुम्हाला हे सर्व ती वेबसाईट जा, व्हिजिट करा, त्याच्यातून माहिती मिळवा आणि तुमचं जे हे पुस्तकात दिलेलं जे मटेरियल आहे ते आणखी वाढवा तुम्ही. 28% त्यांनी गुड्स आणि सर्व्हिसेस हे काय एक्झॉस्टिव्ह नाही आहे, दिस इज नॉट ऑल द कलेक्शन. त्याच्यामध्ये आणखी अनेक गुड्स असतील, आणखी अनेक सर्व्हिसेस असतील की ज्यांना 28% GST आकारला जातो. तर ते तुम्ही टेबल आणखी वृद्धिंगत करा ते बाय व्हिजिटिंग दिस पर्टिक्युलर वेबसाईट अँड गेटिंग मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट GST. दिस इज एक्सपेक्टेड. ठीक आहे. आता त्यांनी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. व्हॉट इज एक्सपेक्टेड? मेक अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स यू नीड इन युअर डेली लाईफ. नेहमीच्या गरजेच्या तुमच्या वस्तूंची तुम्ही एक यादी तयार करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही गोष्टी तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. मग स्केचबुक त्यांनी दिलेलं आहे, कंपास बॉक्स आहे, खडू तुम्ही म्हणू शकता, चॉक, आणखी काय पेन, त्याच्यानंतर कॅलेंडर, त्याच्यानंतर काय आणखी कितीतरी गोष्टी असू शकतात. बघा तुम्हाला आता पाऊस सुरू झाला की तुम्हाला छत्र्या लागणार, रेनकोट्स लागणार, बरोबर ना. नंतर घरात तुम्हाला बल्ब्स लागणार. ऑल दीज आर बेसिक थिंग्स. टूथपेस्ट लागणार, टूथब्रश लागणार. ओके. खाद्यपदार्थांच्या बाबतीत विचार केला तर आपण फळं आणतो, मग ती फळं घ्या, बनाना घ्या, ऑरेंज घ्या, ॲपल घ्या, ही सर्व गुड्समध्ये येणार.
आणि मग तुम्ही विचार करा की हे कुठल्या टाईपचं गुड आहे. आता समजा तुम्ही स्केचबुक म्हटलं तर स्केचबुक जे आहे ना ते कसं म्हणणार आपण बघा, ते स्टँडर्ड रेटेडमध्ये येईल. बघा इथे त्यांनी म्हटलंय कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रुट्स, जाम, जेली. म्हणून तुम्हाला ही वेबसाईट व्हिजिट करणं आणि त्याच्यावरून तुम्ही जे काही आयटम्स लिहिलेले आहात ते कुठल्या रेटने त्याच्यावर GST आकारला जातो हे तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे कळू शकेल. आता हा जो टेबल आहे ते आपण पूर्ण करू, म्हणजे ते ठीक आहे, ते आपण करू, त्याच्यात काही अडचणीचा इश्यू नाही आहे. परंतु दिस इज नॉट द एक्झॉस्टिव्ह लिस्ट. बघा आपण काय काय लिहू शकतो. त्यांनी 2-3 गोष्टी तुम्हाला दिलेल्याच आहेत. काय दिलेल्या आहेत बघा, sketchbook. Okay, sketchbook is given. Then they have given compass box. All things I will not write, but some additional things we will write. तिसरं आपणाला काय लिहिता येईल बघा, पेन, chalk. As a teacher we always need chalk. Then say we need calendar. Then raincoat, then umbrella. Okay, then we need bulbs, toothbrush, lot of things. ते आपणाला जेवढी यादी तुम्ही मोठी कराल तेवढी करू शकता. फ्रुट्स आपण घेतो, ॲपल, बनाना. Then we have orange and so on. Many things can be written. मग आता तुम्ही कंपास बॉक्स वगैरे घेतले तर बघा, स्केच बॉक्स 12% GST. कंपास बॉक्स it will be also same in the same category, so 12% GST. पेन आणि वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, चॉक, पेन ठीक आहे. चॉक इज व्हेरी सिम्पल, सो इट विल बी 0%. पेन आणि हे जे आहे स्केच पेनला सुद्धा आय थिंक 0%. दॅट वी हॅव टू सी. देन कॅलेंडर 12%. देन वी हॅव रेनकोट 12%. दिस इज फर्स्ट स्लॅब ॲक्च्युअली. अम्ब्रेला 12%. bulb is also 12%. Okay, then toothbrush, toothpaste, all these are 18%. Toothbrush is 18%. Okay, then apple, these are fruits, so 0%. Orange 0%. So like this you can prepare this table. Main issue is you have to visit that website and see which goods and which services are given, the what are the rates of GST when those services or those goods are purchased. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांनी दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आणखी उरलेल्या काही गोष्टी तुम्ही ॲड करा असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा इथे पण आपण अनेक गोष्टी ॲड करू शकतो. दिस पार्ट आय विल इरेज नाव बिकॉज दिस हॅज बीन discussed by us and I think you have noted also. If not, you can visit again that part. व्हिडिओ लेक्चर असल्यामुळे तुम्ही मागे ते रिवाइंड करू शकता, मागे जाऊ शकता आणि बघू शकता. आता ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन गोष्टी दिलेल्याच आहेत. एक रेल्वे बुकिंग दिलेलं आहे, बरोबर ना. रेल्वे बुकिंग ही सर्व्हिस रेल्वेने तुम्हाला दिलेली आहे. यू कॅन बुक दॅट ऑन इंटरनेट ऑल्सो. यू कॅन बुक. ओके, ऑनलाईन बुकिंग म्हणतात त्याला, रेल्वे बुकिंग. देन वॉट, कुरिअर सर्व्हिस. ओके, कुरिअर सर्व्हिस अर्थात वर तुम्हाला जे टेबल दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत आणि त्यासुद्धा तुम्ही लिहू शकता. नंतर मग कन्स्ट्रक्शन सर्व्हिस, बघा हे सर्व तिथे दिलेलंच आहे आपल्याला टेबलमध्ये. सो यू कॅन जस्ट राईट डाऊन दोज अँड यू कॅन राईट द GST दॅट इज चार्ज. देन सर्कस ही एक सर्व्हिस आहे. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, सर्कस आहे ना, सर्कस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, TS म्हणतो मी, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. त्याच्यानंतर आणखी काय आहे, अम्युजमेंट पार्क, परफ्युम्स, अम्युजमेंट पार्क, अम्युजमेंट पार्क्स एक्सेट्रा. सो मेनी थिंग्स यू कॅन ॲड इन दॅट. त्यांनी 10 गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित केलेल्या आहेत.
या आपण 3 नी 3 6 लिहिलेल्या आहेत. टिल 4 more you can add. Now you can see this particular railway booking, it has no GST, so 0%. Then courier service, it has 18% GST. Then construction service, 12% GST. Then circus, 18%. Then transport service, 5%. And these amusement parks, etc. Amusement parks, it is 28%. Highly rated. त्यामुळे असं अजून तुम्ही माहिती गोळा करू शकता. यू कॅन कम्प्लीट दॅट टेबल. आय हॅव रिटन सम ऑफ देम. यू कॅन राईट रिमेनिंग. So this is how you have to go to that particular website, collect the data, and then you can complete these particular tables. परंतु एक लक्षात घ्या की जी काही टेबल तुम्हाला इथे दिलेलंच आहे त्याच्यातूनच तुम्ही हे सर्व कंप्लीट करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला रेट पण दिलेले आहे. बघा आता इथे कॅसिनो, रेस कोर्स, देन वॉट अम्युजमेंट पार्क्स म्हणून आपण लिहू शकतो 28%. I by mistake I think I wrote 18%. It should be 28%. Amusement parks and all that. Okay. बघा ते जरा 28% करा. Amusement park 28%, like that. So I think you know now what I wanted to say. आता तिसरी ऍक्टिव्हिटी त्यांनी दिली आहे बघा तुम्हाला. कम्प्लीट द गिवन टेबल बाय रायटिंग रिमेनिंग SSC and HSN codes with the rates and add some more items in the list. असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे तुम्हाला पूर्ण करता यायला पाहिजे. बघा त्यांनी जे काही टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी म्हटलं आणखी काही गोष्टी तुम्ही त्याच्यात ॲड करा आणि हे सर्व पूर्ण करा. बघा रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हा SSC त्यांनी दिलेलेच आहेत तुम्हाला. 5 स्टार हॉटेल सर्व्हिसेस SSC सर्व दिलेले आहेत. GST रेट आता ते वरचं जे टेबल आहे यू कॅन यूज दॅट टेबल अँड राईट डाऊन GST रेट्स. ओके. मग गुड्स काही आहेत त्याच्यामध्ये त्याचे HSN कोड आहेत. बघा सर्व्हिसेस ज्यावेळी असतात त्यावेळी SSC असतो आणि गुड्स असतात त्यावेळी HSN असतो आणि त्यांचे GST रेट. आता इथे ड्युलक्स पॉईंट 28% GST असणार की हायली रेटेड आहे ते. परंतु रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मग त्याला GST रेट किती आहे वरचं टेबल बघा आणि हे पूर्ण करा. दीज ॲक्टिव्हिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चौथी ॲक्टिव्हिटी त्यांनी काय सांगितली बघा. प्रिपेअर अ चार्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज इन ॲक्टिव्हिटी 3 विथ कोड्स अँड GST रेट्स. स्टिक or draw the picture of goods and services to enhance your activity. ते ठीक आहे. या ॲक्टिव्हिटीज करणं फार महत्त्वाचं आहे कारण व्हॉट इज एक्सपेक्टेड इज यू विल डू ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आणि त्यांनी एक चांगली नोट दिली आहे बघा. मी मगाशीच सांगितलं HSN कोड आणि SSC जे आहे तिथे ठीक आहे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. ते इन्फॉर्मेशन पर्पजसाठी तुम्हाला दिलेलं आहे. बघा त्यांनी ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे रेट्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस SSC HSN कोड आर ओनली फॉर इन्फॉर्मेशन. नो नीड टू रिमेंबर देम. तुम्हाला जे काही पुढे प्रॉब्लेम्स करायचे आहेत त्याच्यामध्ये हे काही पाठ करणं अपेक्षित नाही आहे. कोणीही तुम्हाला विचारणार नाही आहे की बा ड्युलक्स पॉईंटचा HSN कोड काय आहे, स्पीडोमीटरचा HSN कोड आहे काय आहे, स्कूटरचा HSN कोड काय आहे. नो वन इज गोइंग टू आस्क यू दॅट. बट यू शुड ॲज अन एक्झाम्पल दिस थिंग्स आर गिवन. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे की गुड्सना HSN कोड असतात. त्याचा फुल फॉर्म काय असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. सर्व्हिसेस ज्या आहेत त्याला SSC असतो. मग SSCचा फुल फॉर्म काय, GSTचा फुल फॉर्म काय, CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, GSTIN म्हणजे काय, त्याचं ते 15 जे अल्फा न्यूमरल्स असतात त्याचं डिव्हिजन कसं असतं ही माहिती फार महत्त्वाची आहे. आणि GST कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचे वेगवेगळे स्लॅब्स कसे आहेत 0%, 5%, मग 12%, मग 18%, मग 28%. हे जे वेगवेगळे स्लॅब्स आहेत ते तुम्हाला चांगले तयार पाहिजे. आणि ॲटलिस्ट 4-5 आयटम्स तुम्हाला माहिती पाहिजेत की बाबा हे जे आयटम्स आहेत त्याच्यावर 0% GST असतो. या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर GST आकारला जात नाही. या सर्व्हिसेस आणि या गुड्सवर 5% GST आहे. या सर्व्हिसेस आणि या गुड्सवर 12% आहे. असं तुम्हाला थोडक्यात 4 गोष्टी तरी प्रत्येक टाईपच्या माहिती असणं अपेक्षित आहे. आणि त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. तुम्हाला कलेक्ट व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस. तुम्ही कुठल्याही तुमचे बिझनेस म्हणजे ओळखीचे असतील
त्यांच्याकडे जाऊन ते सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस आणि सर्व्हिस जे देतात तर त्यांच्याकडून सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस आणि विक्री करतात गुड्सची त्यांच्याकडून GSTचा जो इनव्हॉइस आहे तो तुम्ही मिळवा आणि त्याचा अभ्यास करा. तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे त्याप्रमाणे ते तयार करतात का सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस, GSTचा इनव्हॉइस, याचा तुम्ही अभ्यास करणं त्यांना अपेक्षित आहे. थोडक्यात कसं आहे बघा की 10वीच्या मुलांना इवन 8वी 9वी 10वीच्या सर्व या 3 सेकंडरी स्कूलमध्ये जे तुम्ही शिकता त्या सर्वांना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. नुसती पुस्तकातले प्रॉब्लेम सोडवणं असं अपेक्षित नाही आहे. हे सोडवायचेच आहेत, परंतु त्याबरोबरीने हा विषय समजावा म्हणून काही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला असावं. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. पुढे जाऊन 11वी 12वीमध्ये तुम्हाला मॅथ्सची प्रॅक्टिकल्स असतील. तर तुम्ही म्हणणार मॅथ्सची प्रॅक्टिकल्स म्हणजे काय, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्रीसारखी प्रॅक्टिकल्स असणार का? नो, दे आर नॉट प्रॅक्टिकल्स वेअर यू विल गो इन द लॅबोरेटरी अँड डू सम प्रॅक्टिकल्स. नो, whenever you are doing practicals in mathematics, it is some activity, right? It is some activity which will help you to understand that idea. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जी थिअरी शिकवली जाते ती चांगल्या प्रकारे कळावी म्हणून तुम्ही प्रॅक्टिकल्स करता. त्या प्रॅक्टिकल आणि थिअरीचा काहीतरी संबंध असतो की नाही? तसंच इथे आहे मॅथमॅटिक्समध्ये. वेनेवर यू आर टॉकिंग अबाउट प्रॅक्टिकल्स, इट इज सम ॲक्टिव्हिटी विच विल एनहान्स युअर नॉलेज अबाउट द आयडिया दॅट यू आर लर्निंग इन दॅट चॅप्टर. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. आणि म्हणून या सर्व गोष्टी करा. हे केल्यामुळे तुम्हाला ती आयडिया चांगल्या प्रकारे समजेल. नाहीतर काय प्रॉब्लेम सोडवता येतात, ते अगदीच सोपे आहेत. तुम्ही आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअली प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. दे आर व्हेरी सिम्पल, नथिंग डिफिकल्ट इन दॅट. But that doesn't mean you have understood what is the concept of GST. For that, all these activities that are expected from you, you should perform those activities. That will help you to understand the idea in a better way. Okay? Thank you. Again, at the end, I will appeal you to subscribe my channel, Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre, and take advantage of these lectures. In all the 4 lectures that I have taken, about financial planning, I have tried to explain the idea of GST. Okay, in the next lecture we will proceed further. Thank you.